चला तर मंडळी, कशी दिसत आहे भाजी? मस्त एकदम चमचमीत दिसत आहे की नाही? पाहता क्षणी खाऊ वाटेल अशी एकदम. तर कशाची भाजी आहे बघा, मस्त अशी अंडा करी बनवलेली आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. तर त्यासाठी एक तवा घ्यायचा, तवा गॅसवरती ठेवून घ्यायचा. भरपूर असा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे. कांदा तव्यावरती टाकून घ्यायचा, सर्वीकडे कांदा पसरून घ्यायचा. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. कांदा मस्त असा लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा. एकदम असा खूप जास्त काळा नाही करायचा. तर लालसर असा कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा काढून घ्यायचा. कांदा काढून झाला की लगेच तव्यावरती तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झालं की अद्रक लसूण सोलून घेतलं होतं तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. एक नुसतं असं एकदम हलकंसं परतून घ्यायचं, काढून घ्यायचं ते पण कांद्याच्या प्लेटमध्ये. नंतर लगेच बारीक चिरलेलं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं पण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर खोबरं पण खोबरं तळून झालं की लगेच त्यावरती पांढरे तीळ टाकलेले आहे किंवा हावरी म्हणू शकता तुम्ही. ते पण त्यामध्ये टाकून पुन्हा कांदा जो भाजून घेतला तो टाकून मस्त सर्व मसाला भाजून घ्यायचा. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. भाजी तिखट हवी असेल तर हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्या पण भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर मसाला थंड झाला की मिक्सरच्या जारमध्ये मसाला टाकून घ्यायचा. कोथिंबीर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि पाणी टाकून मस्त असा स्मूथ मसाला वाटून घ्यायचा आहे बारीक. त्यानंतर अंडे उकडून झालेले आहेत. अंडे आता सोलून घ्यायचे आहेत एक एक करून सर्व अंडे. तर आपल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मस्त झटपट होणाऱ्या घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवरती असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सर्व अंडे असे सोलून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर चाकूच्या सहाय्याने अंड्याचे असे 2 भाग करून घ्यायचे आहेत सर्व अंड्यांचे. तर खायला एकदम टेस्टी लागते बरं का ही अशी अंडा करी. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवून घ्यायचं. पातेल्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकून घ्यायचं. तेल आपलं गरम झालं की लगेच जो आपण मसाला बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा. आता इथे पावडर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, अंडा करी मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडासा आपला चिकन मसाला घेतलेला आहे. तर तो मसाला सर्व यामध्ये टाकून घ्यायचे, परतून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आणि पाणी ॲड केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी आली की मग एक एक करून आपले अंडे त्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. अंडे सोडले की पुन्हा उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 5 मिनटं मस्त आपली भाजी कढवून घ्यायची आहे. गॅस बंद करायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बघा, मस्त अशी झटपट होणारी आपली अंडा करी रेडी झालेली आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मंडळी.